नमस्कार. मी राजेंद्र निकाळे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यावरती प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. माझा विषय आहे सामाजिक परिवर्तनाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. पेशवाईच्या काळामध्ये कठोर जाती व्यवस्था, उच्चवर्गीयाची मक्तेदारी, स्त्रियांच्या हक्काचा अभाव, त्यामध्ये बालविवाह, सतीच्या प्रथा आणि विधवा विवाहास बंदी, अस्पृश्यता आणि सामाजिक रूढींचे बंधने, अशा अनिष्ट परंपरा प्रथा त्या काळामध्ये होत्या. अशा पेशवाईचा अस्त 3 जून 1818 रोजी झाला. बॉम्बे प्रांताचे पहिले इंग्रज गव्हर्नर म्हणून माउंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन, त्यांचा कार्यकाळ 1819 ते 1827. त्यांनी प्रशासकीय, शैक्षणिक आणि कायदेविषयक बदल घडवायला सुरुवात केली. त्यांच्याच काळामध्ये सामाजिक बदलांच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला. नंतर जगन्नाथ शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे व इतर सामाजिक सुधारक हिंदू परंपरेच्या चौकटीमध्ये राहून धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या भूमिका मांडत होते. मात्र ज्योतिबांचा पिंड हा कृतिशील आणि क्रांतिकारी होता. त्यांनी सामाजिक प्रबोधनाच्या अशा चळवळींना छेद देऊन महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था ह्या शोषणाच्या व्यवस्था आहेत. त्यांच्या मते जोपर्यंत त्यांचा समूळ बिमोड होत नाही तोपर्यंत समताधिष्ठित समाजाची निर्मिती अशक्य आहे. ज्योतिबांनी सर्वांना शिक्षण, स्त्री पुरुष समानता, जाती निर्मूलन, साधन संपत्तीचे फेरवाटप, ज्ञान निर्मिती, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह हे ध्येय उराशी बाळगून आधुनिक भारताची पायाभरणीच केली. म्हणूनच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले हे जाती व्यवस्था निर्मूलन संकल्पनेचे व चळवळीचे जनक आहे असे माझे मत आहे. ज्योतिबांनी कष्टकरी, स्त्रिया आणि शूद्रांची शतकानुशतके चाललेल्या शोषण व सामाजिक गुलामगिरीची ऐतिहासिक कारणे-मीमांसा केली. भारतीय समाजरचना व जाती व्यवस्था या केवळ स्वार्थासाठी निर्माण केलेल्या आहेत. त्यांच्या मते समाजरचना व जाती व्यवस्था या शूद्र व स्त्रियांचे जीवन अजगरासारखे आपल्या पोटात भक्षण करून जगत आहे. त्यासाठी जाती व्यवस्था व पुरुष सत्ताक प्रथांच्या जोखडात दडपलेल्या जाती व स्त्रियांना मुक्त करणे यासाठी ते प्रयत्नशील होते. म्हणून ज्योतिबांनी या वर्गाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. ज्योतिबांना स्त्रियांविषयी तर खूप आदरच होता. ते नेहमी म्हणायचे, प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ आहे आणि माणसामध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. या कार्यासाठी ज्योतिरावांना सावलीसारखी अनमोल साथ ही सावित्रीबाईंची लागली हे भाग्य आहे. त्या काळी अशी धारणा होती की मुली आणि शूद्रा यांनी शिक्षण जर घेतले तर धर्म भ्रष्ट होतो. ज्योतिबांनी सन 1848 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अशा बुरसटलेल्या सामाजिक परिस्थितीत भारताच्या इतिहासातील पहिली मुलींची शाळा काढली. त्यानंतर 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी सुद्धा त्यांनी शाळा काढली. पुढे त्यांनी पुण्यातच स्त्री व शूद्रांसाठी 6 शाळा काढल्या. त्यांच्या या शैक्षणिक कार्याला सनातनी मंडळीकडून खूप प्रखर विरोध झाला, परंतु ज्योतिबांनी हार मानली नाही. याही पुढे ज्योतिबांनी आपल्या वाड्यातील हौद सुद्धा अस्पृश्यांसाठी खुला करून दिला.
बालविवाहांना विरोध, विधवा विवाहाचं समर्थन, केशवापनाची पद्धत बंदीसाठी नाभिकांचा संप, फसवल्या गेलेल्या स्त्रियांची प्रसूतीची सोय असे अनेक क्रांतिकारक कार्य व उपक्रम ज्योतिबांनी राबवले. इतिहासाची कारणे मीमांसा करून वर्तमान काळाचे भान ठेवून जाती व्यवस्था हा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला. जेथे जाती व्यवस्थेने शोषण होत असे तेथे तेथे ते कृतीने प्रतिकारच करत असे. विद्येविना मती गेली या ओळीतून शिक्षणाचे महत्व ज्योतिबांनी अधोरेखित केले. सन 1882 मध्ये प्राथमिक शिक्षणाची प्रगती ही अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने ब्रिटिश सरकारने विल्यम हंटर कमिशन 1882 साली नेमले होते. ज्योतिबांनी त्या कमिशन पुढे अशी साक्ष किंवा निवेदन दिले की स्त्रिया व शूद्रांच्या अधोगतीचे मुख्य कारण हे बहुजन समाजाच्या शिक्षणाचा अभाव आहे. ब्रिटिश सरकार देशाच्या उत्पन्नाचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून कर रूपाने जमा करते, पण तो प्रचंड खर्च हा फक्त उच्च वर्गीयांच्या शिक्षणासाठीच होतो. म्हणून ते म्हणाले तो पैसा बहुजनांचा म्हणजे शूद्र, अतिशूद्र, शेतकरी, दलित, मुस्लिम इत्यादींच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे. तेव्हा सरकारने सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले पाहिजे. प्राथमिक शाळा ह्या स्थानिक करातून व सरकारी मदत घेऊन गावोगावी काढल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी शिक्षक सुद्धा बहुजन समाजातीलच नेमले गेले पाहिजेत. शिक्षण हे व्यावहारिक पाहिजे, म्हणजे वाचन, लेखन, गणित, इतिहास, भूगोल, शेती, स्वच्छता, नैतिकता व तंत्र शिक्षण असावे. शाळांना पूर्व सूचना न देता त्यांना भेटी दिल्या जाव्यात. शिष्यवृत्ती ही स्पर्धेतून न देता जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी द्यावी. स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत. स्थानिक करांचा निम्मा निधी हा प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करावा. शाळेची नियमित तपासणी युरोपियन अधिकाऱ्यांमार्फत करावी. कामगार आणि शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी रात्र शाळा सुरू कराव्यात. सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्च वर्गीयांना कमी करून इतर जातीयांना संधी द्यावी. सावित्रीबाई फुले यांनी चालवलेल्या मुलींच्या व बहुजनांच्या शाळेचे सर्व मुद्दे त्यामध्ये होते. त्यांनी समता, सामूहिक शिक्षण आणि बहुजनांचे कल्याण यावर सतत भर दिला होता. ज्योतिरावांचे हे निवेदन केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिले द्रष्टे शिक्षण तज्ज्ञ म्हणून होते. ज्योतिबांच्या या शिक्षण विषयक साक्षीने चातुर्वर्णी शिक्षण पद्धतीला मोठा धक्का बसला असून सामान्य जनतेच्या शिक्षणाचा तो जाहीरनामाच होता. ज्योतिबांनी साहित्य लेखणीतून सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेवर मोठा घणाघाती हल्ला चढवला होता. वैचारिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विचारवंत प्रयत्नशील होते, परंतु त्यांच्यामध्ये ज्योतिरावांचे विचार हे सर्वाधिक मूलगामी व क्रांतिकारी ठरले. त्यांनी 1855 मध्ये तृतीय रत्न, 1869 मध्ये मराठीतील पहिले आधुनिक नाटक व पोवाडा रूपी आद्य शिवचरित्र, 1873 मध्ये गुलामगिरी, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक विषमतेची व शोषणाची कठोर कारणे मीमांसा यामध्ये आहे. 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड, शेतकऱ्यांचे दारिद्र्य व अज्ञान नष्ट करण्याची त्यांना आत्मिक तळमळ होती. राष्ट्र सुदृढ होण्यासाठी शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. त्यांनी मांडलेले हे विचार कृषी प्रधान भारताच्या विकासासाठी
आजही दिशादर्शक आहे. 1863 मध्ये त्यांनी ब्राह्मणांचे कसब आणि 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. जमीनदार, शेठजी व पुरोहिताकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे यासाठी महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक चळवळीचे घोषवाक्य होते, सर्व साक्षी जगत उत्पत्ती, त्याला नकोच मध्यस्थी. सामाजिक एकता हीच राष्ट्रीय एकात्मता या मजबूत पायावर सत्यशोधक समाजाचे अधिष्ठान होते. ज्योतिबा म्हणत, ईश्वर आणि निर्मित हा एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे. पुनर्जन्म व कर्मकांड अशा गोष्टी अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी पुरोहिताशिवाय विवाह, मंगलाष्टके आणि साधे विधी सुद्धा सुरू केले. यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1877 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू नावाचे एक साप्ताहिक मूकपत्र सुरू केले. लोकशिक्षण आणि लोकजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून दीनबंधूचा उल्लेख करावा लागेल. महात्मा फुले यांनी शूद्रातिशूद्र, स्त्रिया व कष्टकरी वर्ग यांच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आयुष्यभर केले. शिवाय त्यांनी भारतीय समाजातील शोषण व्यवस्था उघड करून जाती व्यवस्था अंताची लढाई उभी केली. परंतु सामाजिक ऐक्याला कुठेही बाधा येऊ दिली नाही. हे त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण म्हणता येईल. त्यांचे योगदान हे केवळ सामाजिक सुधारणा नसून आधुनिक समताधिष्ठित व जागरूक भारत घडवण्याचा पाया आहे. त्यांच्या विचारामुळे आजही राष्ट्र निर्मितीची दिशा निश्चित होते. म्हणूनच कदाचित महात्मा गांधीजींनी महात्मा ज्योतिबांचा उल्लेख खरा महात्मा असा केला असावा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. अशा या थोर महात्म्यास मी कोटी वंदन करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.